बीमा सखी ही जी महिलांसाठी योजना आहे तिचं उद्घाटन माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 9 डिसेंबर रोजी पानिपत येथे झाले आणि ही योजना संपूर्ण भारतात लागू झाली आणि त्यानंतर गोवा हे पहिलं राज्य आहे, द फर्स्ट स्टेट हू इज लॉन्चिंग विच इज लॉन्चिंग दिस योजना इन द स्टेट. सो कॉंग्रॅच्युलेशन्स सर अँड थँक्यू व्हेरी मच ऑन बिहाफ ऑफ LIC. ही योजना महिलांसाठी आहे. आपल्या सर्वांना LIC एजंट हे नक्की माहिती आहे, ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. या योजनेद्वारे महिलांना एजन्सी देऊन त्यांना एक करिअर सुरू करण्याची आणि एका उज्ज्वल भविष्याची संधी देण्याची ही एक योजना आहे. तर ज्या महिला 18 वर्ष ते 70 वर्ष वयापर्यंत आहेत, व्हेरी बिग रेंज 18 to 70 इयर्स, त्यांच्या आणि ज्या किमान 10वी पास आहेत त्या सर्व महिला या LICच्या महिला विमा सखी योजनेअंतर्गत LIC एजन्सी घेऊ शकतात. एजन्सी सुरू करण्यासाठी ज्या IRDA आणि LICची जी पूर्ण प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये ट्रेनिंग आहे, इंटरव्ह्यू आहे, एक्झामिनेशन आहे, या सर्वांसाठी माझ्या या विभागाच्या 11 ब्रांचेस आणि 3 सॅटेलाइट ऑफिसेस आणि यांचे जे शाखा प्रमुख आणि माझे सगळे विकास अधिकारी हे सर्वजण तुम्हाला मदत करायला पूर्णपणे तयार आहेत. तर त्यामुळे ही मदत तुम्हाला, ही सगळी प्रोसेस कंप्लीट करण्याची जी मदत आहे तो पूर्ण सपोर्ट तुम्हाला LIC शाखेद्वारे पुरवला जाईल. मेहनत हे सगळेच करतात, पण LIC एजन्सी हे स्मार्ट वर्क आहे. इट इज नॉट अ हार्ड वर्क. सो जे व्यक्ती इथे विमा सखी योजनेमध्ये अंतर्गत जॉईन करतील त्या व्यक्तीला नक्कीच कमिशन आणि स्टायपंड हे बेनिफिट्स तर आहेच आहे. पुन्हा LICच्या अंतर्गत योजना पण भरपूर आहेत. आमच्या स्वतःच्या जे एजंट अतिशय चांगली उत्कृष्ट कामगिरी करतात, तर आम्ही त्या कामगिरीनुसार त्यांना वेगवेगळे बेनिफिट्स पण LICमध्ये देतो. त्याच्यासाठी त्यांचा एक परफॉर्मन्स क्रायटेरिया असतो, पण त्याच्यामध्ये त्यांना कन्सेशन रेटमध्ये हाऊसिंग लोन देणं, कार लोन देणं, फेस्टिवल ॲडव्हान्स देणं, मुलांसाठी एज्युकेशनल लोन देणं. इवन कोविड जेव्हा 2019मध्ये झाला होता तेव्हा कोविड ॲडव्हान्ससुद्धा आम्ही आमच्या काही ठराविक एजन्सी ज्यांनी आमच्या इथे एक ठराविक परफॉर्मन्स केला होता त्यांना आम्ही कोविड ॲडव्हान्ससुद्धा विदाऊट इंटरेस्ट दिला होता. सो LIC योजनेअंतर्गत तुम्ही सगळेजण स्मार्ट वर्क करा आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना मी विनंती करते की इथे रजिस्ट्रेशन काउंटर आहे तुम्ही बसलेल्या राईट साईडला, तर कृपा करून त्या रजिस्ट्रेशन काउंटरवर जाऊन तुमची रजिस्ट्रेशन फॉर्मॅलिटी जरूर कंप्लीट करा. हे काम कोण खूप बऱ्या पद्धतीत करू शकता सर, जाल्यार तुम्ही करू शकता. एक दोन गजाली खातीर इट इज नॉट जस्ट LIC एजंट. म्हणजे मॅडम संगीता परब उलयता आसतना तांच्यांनी कितें गरज आसा, कशा पद्दतीन, म्हणजे तुम्ही जर एखादी नोकरी केली आणि तुम्ही जर एखादो बिझनेस केलो जाल्यार ह्या दोनांच्या मदल्यान कितें जाल्यार LIC एजंट की कितल्या विमा सखींची गोंयांत गरज आसा काय म्हणून म्हाजो अंदाज म्हणजे हांवें चिंतले 250 बीन आसतली म्हणून. आतां म्हटलें 900 जाणां येयले ती कितें करतली काय म्हणून थोड्यांक परत धाडचें पडटली म्हटलें. हांव खरेंच म्हणजे मॅक्झिमम टू मॅक्झिमम म्हटल्यार 200-250ची गरज लागतली. अर्द्या बायलांक म्हटल्यार कदाचित बेश्टीच सक्सेनान आपूण हाडले आमच्या आनी ही दिपाली नायकान. थोड्यांक म्हटल्यार घरा कडेन परत धाडीत जाल्यार मागीर म्हाका कितें कितें म्हणटली, आमकां वगीच हाडलेली म्हणून. बरोबर काय न्ही? तिच्या कडेन विचारल्या उपरांत तेणी कितें सांगलें खबर आसा, आमकां कमीत कमी 1000 विमा सखींची गरज आसा. 1000 उणी जावपाचें हें तुमी ठरोवपाचें. उणी विमा सखी जावपाचें आनी कितले पयशे जोडपाचे हें तुमी ठरोवपाचें.